च्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार स्थगित, राज्य शिक्षण मंडळाचा प्रस्ताव लवकरच घोषणा। बघा, आशिष दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर। 10वी आणि 12वीची परीक्षा स्थगित होऊ शकते, या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाने सरकारच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव पाठविला आहे। ओके, ही इथपर्यंत आपण आलोय। जो प्रस्ताव आहे तर तो पाठविलेला आहे राज्य शिक्षण मंडळाने। आता मंडळाला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे असं या न्यूजमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर अधिकृत घोषणा होऊ शकते, म्हणजे अजून परीक्षा कॅन्सल झालेल्या नाही आहे, तर हे लक्षात घ्या। नंतर अजून काय, तर सूत्राच्या माहितीनुसार राज्य सरकार लवकरच त्यावर निर्णय घेऊ शकते, कारण बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यास फार कमी कालावधी शिल्लक आहे। आपल्याला माहिती आहे की 12वीची परीक्षा टाइम टेबल आलेला आहे, 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान लेखी परीक्षा आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही 14 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे 12वीची। 10वीची जी आहे तर ती 15 मार्च ते 4 एप्रिलच्या दरम्यान लेखी परीक्षा आहे आणि 25 फेब्रुवारीपासून आपलं प्रॅक्टिकलसुद्धा होणार आहे। त्यामुळे खूप कमी कालावधी आहे। आता यामध्ये अजून काय दिलेलं आहे बघा, तसेच सोमवारी विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ व संस्था चालकांच्या संघटनांनी बोर्डाच्या परीक्षेवर घातलेला बहिष्कार, यावर हा निर्णय जो आहे तर तो होऊ शकतो। कारण आता सगळ्या न्यूज चॅनलवर ती एक न्यूज जी व्हायरल झालेली होती की विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं, तीव्र असं आंदोलन, सगळ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ते बघितलेलं असेल, तर त्याचा हा पडसाद कुठेतरी उमटताना दिसतोय। सूत्राच्या मते बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याच्या विचारात आहे, पण परीक्षा ऑफलाईनच होणार। बोर्डाकडे ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात यंत्रणा उपलब्ध नाहीत। ऑफलाईन होणार परीक्षा, तुमच्या शाळेमध्ये जे सेंटर असते तर त्या सेंटरवरच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे। ऑनलाईन जरी शिक्षण झालं असलं तरी बोर्डाकडं ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही। आता ऑफलाईन परीक्षेची पूर्ण तयारी झालेली दिसते। बघा, मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी व अनुदानित शाळांच्या संस्था चालकांचा ऑफलाईन परीक्षेला विरोध असून बाकीच्यांनी सुद्धा याला सगळ्यांना विरोध केलेला आहे आणि सोबतच त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा या मानसिकतेत सगळे लोक दिसत आहेत। पालकसुद्धा त्याच मानसिकतेत आहे की विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही आहे। तुमचं मत काय, नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। 10वीची मागील वर्षाची परीक्षा जी आहे तर ती स्थगित झालेली होती, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे। आता अजून सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा या हेडखाली काय दिलेलं आहे बघा पेपरवर, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हटले की काय म्हणाले बघा, अजून परीक्षा स्थगित केलेली नाही, राज्य सरकारकडे या संदर्भात मार्गदर्शन मागविले आहे। सरकार जो निर्णय घेईल तर तोच निर्णय या ठिकाणी फायनल होणार आहे मित्रांनो। तर त्यामुळं या न्यूजचा अर्थ असं काढू नका की परीक्षा कॅन्सल झालेली आहे, अजून निर्णय झालेला नाही आहे। आज आपण थांबूया। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक केलं नसेल तर लाईकवर क्लिक करा। आपल्या चॅनलवर लाईव्ह क्लासेस सुरू आहे सगळ्या वर्गांचे, तर त्यामुळं जर आपला विद्यार्थी हा लाईव्ह क्लास अटेंड करायचा असेल त्याला, तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तो लाईव्ह क्लास अटेंड करू शकतो। ते सगळे जे क्लासेस आहेत ते सर्व फ्रीमध्ये आहेत।